नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जर आजचा व्हिडिओ हा तुमच्या दारापुढे जर नागवेलीचं झाड असेल तर त्यासाठी खास आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नागवेल ही केवळ एक वनस्पती नसून ती एक मनाचा किंवा घराचा आपला एक भाग आहे. आणि ती केवळ नुसतीच वनस्पती किंवा झाड नाही, तर आपल्या घरापुढे देवाचं असलेलं अस्तित्व आहे. कारण नागवेलीचं महत्त्व हे वास्तुशास्त्रामध्ये आरोग्य व श्रद्धा, तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे याला. आपण केवळ वनस्पती म्हणून ती बघत असतो, परंतु शास्त्रात याचं खूप सारं गुपित आहे. म्हणजेच याला खूप महत्त्व आहे. तर त्याचे नियमही आहे आणि त्याचा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप मोठा उपाय आहे. जर तुमच्या दारापुढे हे नागवेलीचं झाड असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर नागवेल म्हणजे जे पानं आपण देवी देवतांना वाहतो, ज्यामुळे कोणतेही आपण मंगल कार्य असेल किंवा कोणतंही धार्मिक कार्य असेल किंवा कोणताही विधी असेल, श्राद्ध असेल किंवा पूजा असेल, त्या पूजेमध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये नागवेलीचं खूप महत्त्व आहे. कारण याशिवाय ही पूजा अपूर्ण होत असती. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये नागवेलीच्या पानांचं खूप महत्त्व आहे. जर ते नागवेलीचे पानं नसेल तर आपली ही पूजा अर्धवट राहत असती. त्यामुळे याचा उपयोग आपण पूजेत, श्राद्धात अशा बऱ्याच ठिकाणी आपण करत असतो. तर म्हणजेच काय, तर भगवान शंकर, गणपती व नागदेवता यांना हे पान अतिशय प्रिय आहे. आणि त्यांना आपण हे केवळ धार्मिक नसून यात औषधी गुणधर्मही खूप आहे. तर त्यासाठी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर नागवेल हे पान शिवाला आपण का वाहतात? तर धार्मिक महत्त्व म्हणजेच काय, तर ते सात्विक व ऊर्जादायी असते. म्हणून आपण हे शिवाला हे पान अर्पण करत असतो. तसेच गणपतीच्या पूजेमध्येही पान आपण हे आवश्यक ठेवत असतो. कारण जोडविण्याच्या पानावरती आपण सुपारी ठेवत असतो. म्हणजे हे नागदेवताला, तसेच गणपतीला, तसेच शिवशंकरांना हे पान अतिशय प्रिय आहे. आपण फक्त आपल्या दारापुढे हे झाड लावतो, परंतु त्याचं महत्त्व खूप आहे. घरात नागवेल जर असल्यास तर दक्षिणेकडे त्याचं झाड असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला धनलाभ होत असतो किंवा घरात पैशाची कधीही कमी पडत नाही. तसेच ईशान्य कोपऱ्यात जर आपल्याला आपलं ते झाड असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. नागवेल हे कधीही आपण वेडी वाकड्या दिशेने वाढू द्यायची नाही. ती सरळ भिंतीवरती वाढलेली असावी, परंतु ती कोणत्याही झाडावरती वाढू द्यायची नाही. तिची योग्य वेळेतच आपण छाटणी करायची आहे, जेणेकरून ती वेडीवाकडी कधीही वाढणार नाही. सरळ भिंतीवरती ती वाढलेली असली पाहिजे. तर या पानाचे फायदे काय आहे? तर या पानाचे फायदे आहे की पचनक्रिया व्यवस्थित सुधारते. तसेच तोंडाचा जर वास येत असेल तर तोही आपला हे जर पान खाल्लं तर निघून जातो. तसेच सर्दी, खोकला यामुळे लगेच जातो. तसेच ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे, अनेक प्रकारचे आजार आहे, तर त्या डायबिटीजवरती हा एकमेव रामबाण उपाय म्हणजेच नागवेलीचं पान खाणे हा उपाय आहे. तर देवी देवतांसाठी जर शनिदेव दोष असेल आपल्याला किंवा राहू केतूचा त्रास असेल तर सोमवारी किंवा शनिवारी शिवाला नागवेल आपण अर्पण करायचं आहे. तसेच नागवेल पानावरती तुमचे नाव लिहायचे आणि ते पान शिवाला अर्पण केल्याने तुमच्या जे काही कालसर्प दोष असेल तो नाहीसा होत असतो. ज्या मुलींना जर मंगळ दोष असेल अशा मुलींनी या पानाची पूजा केल्याने विवाह लवकर जमत असतो. तसेच घरात पानाचे झाड लावल्याने नकारात्मक वातावरण निघून जात असतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं. अनेक प्रकारचे आपल्याला त्याचे फायदे होत असतात, कारण घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहत असतं. तसेच दर सोमवारी जर याचे नियम काय आहे, तर दर सोमवारी शिवाला जर पान आपण अर्पण केलं नागवेलीचं, तसेच 5 पाचू असेल किंवा 5 किंवा 11 पानं आपल्याला घ्यायची आहे, तर त्यावरती आपल्याला 5 पाचू घ्यायचं आहे आणि देठ हे आपल्याला देवांच्याकडे ठेवून याची पूजा करायची आहे. दररोज 5 पानं घेऊन आपल्याला दर सोमवारी हे शिवाला अर्पण करायचे आहे आणि देठ हे देवाच्या बाजूने ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या दारापुढे जर हे झाड असेल तर त्याला आपण कधीही चप्पल लावू द्यायची नाही किंवा आपला जो पाय असेल तर तो पाय या झाडावरती पडता कामा नये. त्यामुळे अशुभ होत असतं. कारण हे
नागवेलीचं झाड म्हणजेच ते एक प्रकारचं देवी देवताचं स्थान आहे. जर नागवेल अचानक जर सुकू लागलं तर समजायचं की घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा वाढलेली आहे. अशा वेळेस ते पान शिवलिंगावरती वाहून, जे सुकलेलं पान आहे ती शिवलिंगावरती वाहून त्याला पाणी अर्पण करायचं. आणि नागवेलीची छाटणी ही जर वेडीवाकडी नागवेलीचं खूप मोठा वेल जर झाला तर त्याची छाटणी ही शास्त्रोक्तच करायला पाहिजे. म्हणजे काय, तर एखादा शुभ मुहूर्त बघून, म्हणजेच मंगळवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा शनिवारी या दिवशी आपल्याला ह्या झाडाची छाटणी करायची आहे. घरात नागवेलाजवळ बसून जर आपण ध्यान केलं किंवा मनन केलं, पठन केलं तर आपल्याला यामुळे आपलं मन हे स्थिर राहत असतं. तर दर शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचे काही उपाय आहे. तर म्हणजे दर शुक्रवारी 5 पानं घेऊन संध्याकाळच्या वेळेस 5 पानं घ्यायचे आणि त्यावरती 5 पाचू ठेवायचे आणि हे घेऊन त्यावरती शुभ लाभ असं लिहायचं आहे. हे तिजोरीत ठेवायचं आहे. ज्या स्त्रियांना मासिक पाळी जर असेल तर त्यांनी या झाडाला स्पर्श करायचा नाही. तर अशा प्रमाणात आपल्याला जर तुमच्या दारापुढे जर झाड असेल तर आपण काय म्हणतो, फक्त हे झाडच आहे, परंतु त्याचं शास्त्रीय महत्त्व खूप आहे. त्यामुळे त्याचे नियमही आहे. जर तुमच्या दारापुढे असेल तर तुम्ही हे नियम नक्कीच फॉलो करा आणि त्या झाडाची व्यवस्थित काळजी घ्या. फक्त ते झाड नसून ते तुमच्या दारापुढे देवाने दिलेले एक प्रकारचा आशीर्वाद आहे, एक प्रकारची लक्ष्मी आहे. त्यामुळे त्याची व्यवस्थित नित्यनियमाने पूजा करा. श्री स्वामी समर्थ.